नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नमो शेतकरी महासन्मान निधी योजना संदर्भातील 1 जुलै 2026 पर्यंतच्या सर्व नवीन आणि महत्त्वाच्या अपडेट जाणून घेणार आहोत। 8वा हप्ता, 9वा हप्ता, ई-केवायसी, लाभार्थी पडताळणी आणि पुढील हप्त्याबाबतची ताजी जी माहिती आहे ते या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की मिळणार आहे, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा। ओके, आता जी पहिली अपडेट आहे त्याबद्दल सांगायचं झालं तर महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा जो हप्ता आहे तो पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केलेला आहे आणि या हप्त्याअंतर्गत प्रत्येक पात्र शेतकऱ्याला 2000 रुपये थेट DBTद्वारे देण्यात आलेले आहेत। ओके, म्हणजेच की आता वर्षाला 12,000 रुपयांचा लाभ मिळणार आहे। ओके, कसा तो सुद्धा मी तुम्हाला सांगेन। ओके, आता राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो 8वा जो हप्ता आहे तो आता वितरित केलेला आहे आणि यासाठी सुमारे 1794 कोटींचा निधी मंजूर सुद्धा करण्यात आला असून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात आता प्रत्येकी 2000 रुपये जमा करण्याची प्रक्रिया सुद्धा पूर्ण करण्यात आलेली आहे। दुसरी अपडेट म्हणजे की आता वर्षाला 12,000 रुपयांचा लाभ म्हणजेच की नमो शेतकरी योजनेतून 6,000 रुपये आणि PM किसान सन्मान निधी योजनेतून 6,000 रुपये असे मिळून पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी एकूण 12,000 रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते। ओके, आता तिसरी अपडेट म्हणजे की राज्यातील 90 लाखांहून अधिक पात्र शेतकरी या योजनेचा लाभ सध्या घेत आहेत आणि ही जी योजना आहे ती राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी आर्थिक आधारसुद्धा ठरत आहे। ओके, आता स्वतंत्र अर्ज करण्याची सुद्धा गरज नाही आहे। ओके, शेतकऱ्यांना जर तुम्ही PM किसान योजनेचे पात्र लाभार्थी असाल आणि सर्व पात्रता निकष पूर्ण करत असाल तर नमो शेतकरी योजनेसाठी वेगळा अर्ज तुम्हाला करण्याची कोणतीही आवश्यकता नाही आहे। ओके, आता नंतरची अपडेट म्हणजे की जर तुमची ई-केवायसी पूर्ण नसेल किंवा आधार बँक खात्याशी लिंक नसेल तर तुमचा पुढील हप्ता अडकू शकतो शेतकरी मंडळींनो, त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी आपले ई-केवायसी, आधार सीडिंग आणि DBT तपशील त्वरित तपासून घ्यावेत, हे सुद्धा मी तुम्हाला सांगेन। ओके, या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत तुमचा हप्ता मिळण्यासाठी, वितरण मिळण्यासाठी तुमच्या अकाउंटवर। ओके, आता नंतरची अपडेट म्हणजे की तुमच्या 7/12 उतारावरील नाव, आधार कार्ड आणि बँक खात्यातील नाव एकसारखे असणे अत्यंत आवश्यक आहे। ओके, माहितीमध्ये तफावत असल्यास तुम्हाला हप्ता मिळण्यास सुद्धा विलंब होऊ शकतो। ओके, आता नंतरची अपडेट आहे ती म्हणजे की लाभार्थी जो स्टेटस आहे तो तुम्ही एकदा चेक करून बघा। शेतकरी अधिकृत पोर्टलवर जाऊन आपला पेमेंट स्टेटस, लाभार्थी यादी आणि अर्जाची स्थिती ऑनलाईन तुम्ही तपासू सुद्धा शकतात। ओके, आणि 1 जुलै 2026 पर्यंत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याबाबत कोणतीही अधिकृत तारीख अजून तरी किंवा घोषणा जी आहे ती करण्यात आलेली नाही आहे। सध्या सरकारकडून लाभार्थ्यांची पडताळणी आणि ई-केवायसी प्रक्रिया सुरू आहे, त्यामुळे सोशल मीडियावर फिरणाऱ्या 9वा हप्ता या दिवशी येणार अशा अफवांवर तुम्ही जास्त विश्वास ठेवू नका। सरकारकडून अधिकृत घोषणा येताच मी सर्वात आधी तुम्हाला माहिती देण्याचा नक्की प्रयत्न करेल व्हिडिओ बनवून नवीन। ओके, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, इतर शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। नमो शेतकरी योजना, PM किसान, पीक विमा आणि महाराष्ट्रातील सर्व कृषी योजनांचे ताजे अपडेट मिळवण्यासाठी आपल्या बडी नावाच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।